राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हा सन 2005 रोजी इनॅक्ट झालेला आहे. या कायद्यामध्ये एकूण 14 डेफिनेशन्स आहेत. त्यामध्ये डेफिनेशन ABCD पासून तर N पर्यंत हे डेफिनेशन्स दिले गेलेले आहेत. पहिली डेफिनेशन आहे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट यामध्ये सेंट्रल आणि स्टेट असे दोन गव्हर्नमेंट्स आहेत, ज्यामध्ये युनियन बॉडीजच्या संदर्भात जर माहिती इन्फॉर्मेशन घ्यायची असेल किंवा स्टेट एंटिटीज जे आहेत त्यांच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर यासाठी अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट हा युनियन बॉडीसाठी आणि स्टेट गव्हर्नमेंट हे जे आहे तर ते स्टेट एंटिटीज साठी त्यांना अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हटले जाते. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन जे आहे तर क्लॉज बी मध्ये त्याबाबत डेफिनेशन्स दिलेली आहे. याची सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनची स्थापना जी आहे ते सेक्शन 12 नुसार झालेली असल्यामुळे सेंट्रल बॉडी जी RTI इम्प्लिमेंटेशनसाठी जिला रिस्पॉन्सिबल आहे असं म्हणतो आणि जी सेक्शन 12 खाली जी अपॉइंटमेंट दिली त्याला सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन असं म्हणतात. सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, तर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनचा जो ऑफिसर आहे जो सेक्शन 5 खाली अपॉइंट केले गेलेला आहे त्याला सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणजे CPIO असं म्हणतात. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड इन्फॉर्मेशन कमिशनर हे जे आहे ते सेक्शन 12 सब क्लोज 3 नुसार यांची अपॉइंटमेंट केलेली जाते, तर त्यांना चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि इन्फॉर्मेशन कमिशनर असं म्हटले जाते. कॉम्पिटंट अथॉरिटीज ज्यांचं आहे तर कॉम्पिटंट अथॉरिटी हा प्रत्येक डिपार्टमेंटनुसार व्हॅरी होतात, ह्या चेंज होतात. तर लोकसभा ज्याला आपण हाऊस ऑफ पीपल्स म्हणतो आणि स्टेटचे लेजिस्लेचर ज्या असेंब्लीज असतात तर यांच्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून स्पीकर्स यांना हे केलं जातं, त्या सभागृहाचे स्पीकर. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या बाबतीमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टासाठी आणि चीफ जस्टिस ऑफ कन्सर्न हायकोर्ट ज्या हायकोर्टाचे ते चीफ जस्टिस आहेत तर त्या हायकोर्टासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी चीफ जस्टिस यांना म्हटलं जाते. प्रेसिडेंट आणि गव्हर्नर इन केस ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संदर्भात प्रेसिडेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या संदर्भात गव्हर्नर हे कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत आणि बाकीच्या ज्या काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्यांचे हेड यांना कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून इथं संबोधलं गेलं आहे. इन्फॉर्मेशन महत्त्वाचं जे आहे तर इन्फॉर्मेशन माहिती, तर इन्फॉर्मेशनची डेफिनेशन दिलेली आहे की एनी मटेरियल ज्यामध्ये डॉक्युमेंट्स, ईमेल, रिपोर्ट्स, कॉन्ट्रॅक्ट इत्यादी जे की RTI खाली मागता येऊ शकतील असे सगळे जी माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे तर तिला या कलमाखाली कलम 2F नुसार इन्फॉर्मेशन माहिती असं संबोधलं गेलं आहे. यामध्ये काही माहिती अशी आहे की जी डिस्क्लोज करता येत नाही, ती RTIच्या ह्या कायद्याच्या काही शेवटच्या कलमांमध्ये सांगितलेली आहे आणि तिचं एक शेड्यूल पण आहे, तर त्या माहिती या डेफिनेशन खाली येत नाही, तेवढं लक्षात ठेवा. प्रिस्क्राईब्ड म्हणजे काय, जे काय रूल्स बनवलेत प्रिस्क्राईब्ड स्टेट गव्हर्नमेंटने किंवा युनियन गव्हर्नमेंटने आणि कॉम्पिटंट अथॉरिटीने त्यांना दिलेल्या अधिकारामध्ये त्यांना प्रिस्क्राईब्ड असं म्हटलं जाते. पब्लिक अथॉरिटी जे सेक्शन 2H मध्ये पब्लिक अथॉरिटीची डेफिनेशन दिलेली आहे. तर पब्लिक अथॉरिटी म्हणजे एनी इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश्ड अंडर द कॉन्स्टिट्यूशन, लॉ और गव्हर्नमेंट नोटिफिकेशन इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट फंडेड बॉडीज. पब्लिक अथॉरिटी शासन ज्या काही अथॉरिटीजना सहकार्य करतं, मॉनिटरी फंड्स वगैरे, तर त्यांना सगळ्यांना पब्लिक अथॉरिटी असं म्हटलं जातं. याचं उदाहरण द्यायचं झालंच तर पब्लिक गव्हर्नमेंट एडेड ज्या काही स्कूल्स असतात, ग्रांटेड शाळा किंवा जे चॅरिटीचे हॉस्पिटल्स असतात त्यांना पण पब्लिक अथॉरिटीमध्ये घेतलं जातं. सेक्शन 2 सबक्लॉज I मध्ये रेकॉर्डची डेफिनेशन काय बघा, ऑफिशियल डॉक्युमेंट्स, फाईल्स, त्यामध्ये डिजिटल फॉर्मॅट्स किंवा मायक्रोफिल्म्स, डिजिटलसुद्धा रेकॉर्ड्स होता. नवीन भारतीय साक्ष अधिनियमनुसार येणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ऑफिशियल डॉक्युमेंट्स जे की RTI खाली ज्याची माहिती दिली जाऊ शकते त्यांना रेकॉर्ड्स असं म्हटलं जाते. त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार म्हणजे नेमकं काय, तर ते 2J मध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा. द लिगल राईट टू इन्स्पेक्ट डॉक्युमेंट्स, ह्याच्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये काय, इन्स्पेक्शनचा एक राईट आहे. ऑब्टेन सर्टिफाईड कॉपीज मिळवण्याचा एक आहे. टेक मटेरियल सॅम्पल्स, काही सॅम्पल्स वगैरे ते एखाद्या माहितीचे सॅम्पल्स घ्यायचे असेल तर ते सॅम्पल्स पण राईट टू इन्फॉर्मेशन खाली घेतले जाऊ शकतात. आणि डिजिटल इन्फॉर्मेशन असेल
जसं की एखाद्या वेबसाईटवर किंवा कॉम्प्युटरमध्ये काही डाटा स्टोअर्स केलेला असेल जो की देता येणार नाही, तर त्याला ॲक्सेस मिळवण्याचा पण अधिकार या कायद्याअंतर्गत दिला गेलेला आहे. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन जे आहे, तर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन स्टेट लेवलला सेक्शन 15 खाली जे कमिशन इस्टॅब्लिश केलेलं आहे, जी बॉडी कॉन्स्टिट्यूट केलेली आहे, तर तिला स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हणतात. स्टेट ते सेक्शन 2 क्लॉज के नुसार स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनला डिफाईन केलं आहे. स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर, हे स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर जे आहेत ते कलम 15 सब क्लॉज 3 नुसार त्यांची अपॉइंटमेंट केली आहे. त्यांना ह्या स्टेट चीफ कमिशनर इन्फॉर्मेशन कमिशनर आणि कमिशनर जे आहेत तर त्यांच्याशी वेगळी काही डेफिनेशन नाही, फक्त त्यांची अपॉइंटमेंट कुठं केली आहे ते सेक्शनचा संदर्भ यात दिलेला आहे. कलम 2 मध्ये स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, हा सुद्धा सेक्शन 5 नुसार अपॉइंट केलेला ऑफिसर आहे, तर तो राज्याचा पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे. त्याच्यानंतर थर्ड पार्टी लास्ट 14 2 सब क्लॉज एन, तर थर्ड पार्टी म्हणजे कुठलीही एंटिटी अदर दॅन ॲप्लिकंट रिक्वेस्टिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे RTI खाली माहिती मागवणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही व्यक्ती, कुठलीही एंटिटी ज्यामध्ये पब्लिक अथॉरिटीसुद्धा सामील आहेत, त्यांना थर्ड पार्टी असं म्हटलं जातं. तर असे टोटल 8 to 9 जवळपास 14 डेफिनेशन्स दिलेले आहेत. तर या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत.